तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून झेंडूच्या फुलांची लागवड तर अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांना झेंडूच्या शेतामध्ये ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील गहू भरडणीची कामं अंतिम टप्प्यात। यंदा अवकाळी पावसाचा गव्हाला फटका, उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पीक काढणीला आल्यानं शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त। धुळ्यामध्ये महिलांकडून मिरची खरेदी, वर्षभरासाठी लागणाऱ्या मिरचीची महिलांकडून खरेदी। गावराणी लाल मिरची, चपाटा, रसगुल्ला, काश्मीरी या मिरच्यांना मोठ्या प्रमाणात मागणी। जळगावच्या पारोळ्यामध्ये शासकीय गोदामात शासकीय भरड धान्य खरेदीसाठी 1750 शेतकऱ्यांना टोकनचं वाटप। 4 दिवसांपासून शेतकऱ्यांची नोंदणीसाठी मोठी गर्दी। गोंदियामध्ये ऑफलाईन धान खरेदी करून ठेवणारे या ठिकाणी संस्थांना भोवणार तर विक्री करणारे शेतकरी अडचणीत। फेडरेशननं बजावलं या सगळ्या संस्थांना पत्र। नाशिकच्या येवल्यातील कोळगावात वांग्याला भाव नाही। वांग्याला मातीमोल दर मिळत असल्यामुळे वांगी फेकून दिली आहेत। 1 रुपये किलोचा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राचा आधार। हरभऱ्याला योग्य भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा, तर हमीभाव खरेदी केंद्रांमुळे खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक या ठिकाणी बंद होतीये। अंबड तालुक्यातल्या घुंगर्डे या हातगाव इथल्या शेतकरी आक्रमक, तर पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांचं बेमुदत उपोषण सुरू। प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आश्वासनच मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून उपोषण। जालन्यामध्ये नाफेड खरेदी केंद्रात बारदाना उपलब्ध नाही। बारदाना उपलब्ध नसल्यामुळे केंद्र चालकांकडून हरभऱ्याची खरेदी ठप्प। नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा हरभरा बारदाना अभावी तसाच पडून शेतकरी चिंतेत। साताऱ्यातील उरमोडी धरणाचे छत्रपती अभयसिंग राजे भोसले जलाशय असं नामकरण, तर राज्य शासनाकडून यावर शिक्कामोर्तब। इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान। राज्य सरकारकडून या संदर्भात अधिकृत पत्रही जारी। बीडच्या परळीमध्ये उन्हाची तीव्रता वाढली। एप्रिल महिन्यामध्ये लघु प्रकल्प, पाझर तलाव कोरडे। पाण्याच्या या ठिकाणी पिण्याचा तसंच शेतीसाठीचा आणि जनावरांसाठीचा प्रश्न अधिक गंभीर। सोलापुरात घरगुती नळाला दूषित पाणी असल्यामुळे आता खळबळ उडाली, तर घरात दूषित पाणी पुरवठा झाल्यामुळे स्थानिक नगरसेवक सुद्धा आक्रमक। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नवीन वॉल बसवल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा जलवाहिनी विभागाचा दावा। नागपुरात एलपीजी पंपाला पुरेसा ऑटो एलपीजी पुरवठा। मागणीपेक्षा जास्त एलपीजी पुरवठा होत असल्यामुळे ऑटो चालकांना दिलासा, तर 12 दिवस एलपीजी पंप बंद असल्यामुळे फटका बसला होता। जळगावात 20 ते 25 दिवसांपासून बंद असलेले एलपीजी पंप पुन्हा सुरू। गॅस तुटवड्यामुळे 20 ते 25 दिवसांपासून पंप बंद होते। शहरातील सर्व 5ही गॅस पंप बंद असल्यामुळे रिक्षा चालकांच्या अडचणी वाढल्या। नंदुरबारमध्ये गॅस टंचाईमुळे गणेश मूर्तिकारांना मोठा फटका, तर इलेक्ट्रिक हीटरच्या साह्यानं मूर्तींना दिला जातोय अंतिम टच। 25 कारखान्यांमध्ये हजारो गणेश मूर्तींची निर्मिती। नंदुरबारच्या मूर्तींना महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सुद्धा मोठी मागणी असते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालावल या खाडीत सुरू असलेलं ग्रामस्थांचं आंदोलन 9 दिवसांनंतर अखेर मागे। अनधिकृत वाळू उत्खनन बंद करण्याची त्यांची मागणी होती। ग्रामस्थांकडून करण्यात येत होते आंदोलन। वाळू उपसा कायमचा बंद करण्याचे निलेश राणेंचे यावेळी आश्वासन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024च्या अंतिम निकालामध्ये सोलापूर जिल्ह्याचा दबदबा। उपजिल्हाधिकारी पदाच्या 7 पैकी तब्बल 4 जागांवर जिल्ह्यातील उमेदवारांची निवड। धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये घोटाळा। ठाकरेंच्या शिवसेनेची राज्य नियोजन विभागाकडे धाव। निधी वाटपात अनियमितता झाल्याचा आमदार कैलास पाटलांचा आरोप। राज्य नियोजन विभागाकडून चौकशीचे आदेश। अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पंढरपूरमधील जिजामाता उद्यान बंद, तर समाधान अवताडे यांच्या माध्यमातून मोठा निधी देत लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी बसवण्यात आल्यात। मात्र आता नगरपालिकेच्या राजकारणामुळेच उद्घाटन रखडल्याची चर्चा। पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प रद्द करण्यात यावा आणि शासनाच्या मोकळ्या जागेवरच विकास करावा या मागणीसाठी कॉरिडॉर बाधितांकडून शहरात बाईक रॅली। प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे मंदिरं परिसरातील अनेक दुकानं आणि घरं बाधित होणार। नंदुरबारमध्ये निधी अभावी या ठिकाणी आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्था। अनेक पदं रिक्त असल्यामुळे सेवा कोलमडल्याचा डॉक्टर राजेश वळवींचा आरोप, तर दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी तातडीनं निधी देण्याचीही मागणी।
पदभार स्वीकारताच जालन्यामध्ये सीईओंकडून जिल्हा परिषदेत झाडाझडती. पहिल्याच दिवशी घेतली कर्मचाऱ्यांची हजेरी. काही कर्मचारी गैरहजर असल्याचंही निदर्शनास. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. अकोला पोलिसांची गांजा तस्करी करणाऱ्यांविरोधात मोहीम. 55 लाखांचा मुद्देमाल जप्त. कार आणि ट्रकमधून होणारी तस्करी स्थानिक गुन्हे शाखेनं उघडकीस आणली. 2 तस्करांना अटक. तर कारवाईनंतर सर्वत्र पोलिसांकडून कौतुक. महिलांवरील छेडछाड रोखण्यासाठी शी बॉक्स दरम्यान आता पोर्टल अधिक सक्षम झालंय. महिलांना आता एका क्लिकवर तक्रार करता येणार. थेट पोलीस ठाण्यांशी जोडलेल्या या पोर्टलमुळे पोलीस तातडीनं मदतीला धावून येणार. भंडाऱ्यातील वरठीमधील रेल्वे पुलावरील रस्त्याच्या कडांना मुरुम न भरल्यामुळे अपघाताचा धोका वाढला. कडा खोल गेल्यामुळे वाहन चालकांना कसरत. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. लातूरच्या नवीन एमआयडीसी भागातला मुख्य रस्त्याचं भिजत घोंगड अजूनही कायम. तर गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता उखडलेलाच असल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. वाढत्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था. एमआयडीसीतील लोडिंग वाहनांना या ठिकाणी खड्ड्यांमुळे सहन करावा लागतो त्रास. 10 लाख लोकसंख्या असलेल्या अमरावती शहराला केवळ 2 महिला स्वच्छतागृह. 5 वर्षात 10 प्रस्ताव. महापालिकेनं कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले आकांक्षी स्वच्छतागृह धुळखात. नागरिकांच्या कराचा पैसा अक्षरशः पाण्यात. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.